दही वडे बनवण्यासाठी मी या ठिकाणी 2 कप भिजवलेली उडदाची डाळ घेतली आहे। ही सफेद उडदाची डाळ आहे। हिला मी 5 ते 6 तास भिजवून घेतलेली आहे। यामध्ये मी 1 वाटी मुगाची डाळ टाकते, भिजवलेली मुगाची डाळ। या डाळला पण मी 3 ते 4 तास भिजवून घेतलेली आहे। मुगाची डाळ दही वड्यांमध्ये मुगाची डाळ वापरल्यामुळे जी आपली दही वडे आहेत ते छान सॉफ्ट बनून तयार होतात। आता या डाळला मी मिक्सरमध्ये वाटून घेते। आता हे मिश्रण मी छान मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे। हे आपल्याला जास्त जाडही करायचं नाहीये आणि जास्त बारीकही करायचं नाहीये। मीडियम अगदी आपला बारीक रवा असतो तसं हे मिश्रण आपल्याला करायचं आहे। आता याला आपल्याला 10 मिनिटांसाठी फेटायचं आहे। याला आपल्याला फेटून हलकं करायचं आहे। आपण यामध्ये थोडं पाणी ऍड करूया आणि त्यानंतर परत आपण याला 10 मिनिटांसाठी फेटून घेऊया। आता हे मिश्रण मी 5 मिनिट फेटून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता याचा रंग थोडा बदलला आहे। आता आपण यामध्ये मीठ ऍड करूया। यामध्ये मी थोडं मीठ घालून घेतलंय। आता याला परत आपल्याला 2 ते 3 मिनिट फेटायचं आहे। अशा पद्धतीने आता आपण हे फेटून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी। आता आपण याचे वडे बनवायला घेणार आहोत। आधी आपण या मिश्रणाची टेस्ट करणार आहोत की हे वडे बनवण्यासाठी तयार आहे की नाही। बघा जसं जसं आपण या मिश्रणाला फेटतोय तसं तसं हे रवण फुलत आहे आणि सॉफ्ट बनत आहे। आता मी एका वाटीमध्ये असं पाणी घेतलंय आणि त्यामध्ये मी हे फेटलेलं जे रवण आहे हे अशा प्रकारे टाकून बघते। आता हे वरती तरंगतंय, तुम्ही बघू शकता हे वरती तरंगतंय म्हणजे आपण या रवणाचे वडे बनवू शकतो। आपण आता कढईमध्ये तेल गरम केलंय। आपण आता दही वड्यांचे जे वडे आहेत ते तळायला घेतोय। आपण स्पूनच्या सहाय्याने हे वडे टाकून घेणार आहोत। स्पूनला पाण्यात घालून ओला करून अशा प्रकारे हे वडे आपल्याला सोडायचे आहेत। वडे सोडल्यावर ते लगेच वरती येतात आणि ते फुलायला मदत होतात। अशा प्रकारे आपण आता वडे टाकून घेतलेले आहेत। हे वडे आता हळूहळू फुलतायत। अगदी फुगून वर आलेले आहेत हे वडे। आता हे वडे तळून झालेले आहेत। आपण यांना बाहेर काढून घेऊ। परत आपण नेक्स्ट बॅच टाकून घेऊ। बघा टाकल्या वडे अगदी वरती येत आहेत। गॅस थोडा मोठा करायचा आहे वडे टाकताना। बघा वडे फुलायला लागले, यांना आपण पलटवून घेऊया। बघा कसे टुमटुम वडे आपल्या या ठिकाणी फुगलेले आहेत। हे झाले की आपण यांना सुद्धा काढून घेऊया। या वड्यांना सुद्धा आपण खरपूस असं भाजून घेतलेलं आहे, तळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत सॉफ्ट वडे तयार झाले आहेत। आपण हे वडे काढून घेऊया। आता मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलंय। या पाण्यामध्ये मी साखर टाकते, त्याचबरोबर थोडं मीठ सुद्धा यामध्ये मी ॲड करते आणि याला व्यवस्थित मी एकत्रित करून घेणार आहे। साखर आणि मीठ पाण्यात व्यवस्थित विरघळवून घ्यायची आहे। आता या मिश्रणामध्ये आपण जे वडे तळले होते ते वडे आपण एक एक यामध्ये टाकणार आहोत। सर्व वडे यामध्ये टाकून झाले की आपण यांना व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। पाण्यामध्ये हे व्यवस्थित भिजले पाहिजे। त्यानंतर आपण याला 1 ते 1.5 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। आता यानंतर आपण बनवतोय कोथिंबीरीची हिरवी चटणी। त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतोय कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, त्यानंतर थोडं चवीपुरता मीठ आणि लिंबाचा रस
हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. तयार आहे तुमची कोथिंबिरीची हिरवी चटणी. आता आपण काही साहित्य जमा करून घेतोय, एकत्रित करून घेतोय. त्यामध्ये मी फेटलेलं दही घेतलं आहे, कोथिंबिरीची चटणी घेतली आहे, त्यानंतर इमलीची चटणी घेतली आहे, थोडं पोमोग्रॅनेट घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, पिवळे शेव घेतले आहेत आणि त्याचबरोबर मीठ, तिखट आणि चाट मसाला. आता मी हे सगळे वडे फ्रीजमधून काढून घेतलेले आहेत. बघा त्यामध्ये पाणी व्यवस्थित असं ॲब्झॉर्ब झालेलं आहे. आता हे सगळ्या वड्यांमधलं पाणी आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि यांना एका बाजूला जमा करायचे आहेत. बघा सगळ्यांमधून पाणी व्यवस्थित असं काढून आपल्याला हे वडे सगळे एका बाजूला जमा करून घ्यायचे आहेत. बघा किती सॉफ्ट वडे बनून तयार झाले आहेत. आता मी सगळे वडे एकत्रित जमा करून घेतलेले आहेत. आता मी हे वडे दह्याच्या मिश्रणामध्ये, जे दही आपण फेटून घेतलेलं होतं त्यामध्ये टाकते. आता हे वडे मी एका प्लेटमध्ये काढून यांची प्लेटिंग करणार आहे. बघा किती सॉफ्ट छान असे वडे आहेत. त्यावर आपण दही टाकतोय. त्यानंतर आता आपण यावर टाकणार आहे आपली जी कोथिंबिरीची चटणी आपण बनवली होती ती. त्यानंतर इमलीची चटणीसुद्धा आपण यामध्ये टाकून घेतोय. त्यानंतर थोडी चटणी आपण टाकूया. थोडं काळं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर चाट मसाला त्यावर ॲड करायचा आहे. थोडे पिवळे शेव घातलेत मी आणि त्याचबरोबर थोडं पोमोग्रॅनेटसुद्धा मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. तयार आहे तुमचा रसरशीत असा सॉफ्ट दहीवडा. चला तर मग येताय ना नक्की आमच्याकडे दहीवडा खायला. बघा किती छान असे रसरशीत दहीवडे, सॉफ्ट दहीवडे बनवून तयार झाले आहेत. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.